तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. मी अनेक डॉक्टरांची, नामांकित डॉक्टरांच्या मुलाखती घेतल्या आहेत. त्यात त्यांनी सांगितलं, की जेव्हा मी पेशंटला हात लावतो, तेव्हा मला काहीतरी वेगळं जाणवतं. त्या पेशंटचा रोग जो असतो, तो आमच्याशी बोलायला लागतो. पण इथे तर तुम्ही अशा लहान मुलांवर उपचार करता. 6 महिन्याचं पोर, सेरेब्रल पाल्सी झालेलं. काय बोलणार हो तुमच्याशी? किंवा पक्षाघात झालेला एखादा 40शीचा, 50शीचा, 60चा गृहस्थ आहे. त्याच्या तोंडातनं शब्दही फुटत नाही. अशा वेळेला त्याची वेदना आणि त्याची समस्या तुमच्या स्पर्शातनं तुम्ही कशी काय समजून घेता? ही जादू आहे. त्याच्यामध्ये पण मी असंच म्हणणार, की ईश्वरची दया आहे, की मी इम्प्लिसिट बघू शकते आणि लोक एक्सप्लिसिट बघते. एक्सप्लिट सगळे लोक बघू शकणार. पेशंटला आम्हाला बोलायची काहीच गरज नाही, की मला काय झालं आहे. कारण मी माझ्या पेशंटच्या शूजमध्ये थांबेल, तरी मला कळणार, की पेशंटच्या मनाची परिस्थिती काय आहे आणि पेशंटची सफरिंग काय आहे आणि ते माझ्याकडे येऊन त्याची अपेक्षा काय आहे. त्याची अपेक्षावर मी पाणी नाही फिरवायला पाहिजे. मी वाह! त्याची अपेक्षावर खऱ्या बघायला उतरल्या पाहिजे, पाहिजेत. बरोबर आहे. खरा उतरायला पाहिजे.